नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वाय.एच. वाळुंज, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतरावाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, अर्थशास्त्र विभाग, प्रथम वर्ष वाणिज्य, सत्र पहिले, विषय बँक व्यवसायाची मूलतत्वे, भाग 1. विद्यार्थी मित्रांनो, आपले प्रकरण 3 या ठिकाणी सुरू आहे. प्रकरण 3 मधील शेवटचा घटक तो म्हणजे खातेदारांचे प्रकार. यामध्ये आपण खातेदारांच्या प्रकारामध्ये 2 प्रकारात त्या ठिकाणी वर्गीकरण करण्यात आलेले आहे, वैयक्तिक खातेदार आणि संस्थात्मक खातेदार. आपण मागील तासिकेला वैयक्तिक खातेदार याविषयी सविस्तर चर्चा केली. वैयक्तिक खातेदार यामध्ये वैयक्तिक किंवा संयुक्त खाते, निरक्षर व्यक्ती, अल्पवयीन व्यक्ती, विवाहित स्त्री, बुरखा धारण करणाऱ्या स्त्रिया, अनिवासी भारतीय अशा विविध घटकांवर सविस्तर चर्चा केली. आज आपण याच खातेदारांच्या प्रकारामधील संस्थात्मक खातेदार या प्रकाराचे किंवा या संस्थात्मक खातेदार यामधील असणाऱ्या विविध घटकांचा सविस्तर त्या ठिकाणी आपण अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत किंवा त्या ठिकाणी सविस्तर चर्चा यावर आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, संस्थात्मक खातेदार यामध्ये वैयक्तिक किंवा एकल मालकी संस्था असेल, भागीदारी संस्था असेल, संयुक्त भांडवली संस्था असतील, हिंदू अविभक्त कुटुंब असतील, सोसायटी, क्लब व धर्मदाय संस्था असतील, संस्थेला देण्यात येणारी कर्जे व अग्रिमे असतील किंवा या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचे नावे व पत्ते यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यातीलच पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे वैयक्तिक किंवा एकल मालकी संस्था. आता विद्यार्थी मित्रांनो, वैयक्तिक किंवा एकल मालकी संस्था म्हटलं तर आपल्याला एक मालकी किंवा एका मालकीचा असलेल्या संस्थेच्या नावाने किंवा मालकाच्या नावाने बँकेमध्ये खाते उघडता येते किंवा एकल मालकी असलेल्या संस्थेच्या नावाने किंवा मालकाच्या नावाने बँकेमध्ये आपल्याला खाते उघडता येते. अशा खातेदाराला त्याच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही त्याच्या व्यवसायात किंवा व्यवहारात हस्तक्षेप करण्याची इच्छा नाही आणि त्याच्या व्यवसायासंबंधी केलेल्या व्यवहारांना तो स्वतः उत्तरदायी किंवा जबाबदारी असेल असे त्या ठिकाणी प्रमाणित करावे लागते. या खात्यामधील व्यवहार कसे चालतील आणि कोणाच्या नावाने चालतील, तसेच सही करण्याचे अधिकार कोणाला आहेत याविषयी याविषयी असणारी सर्व माहिती संबंधित व्यक्तीला बँकेला त्या ठिकाणी द्यावी लागते. म्हणजेच या खात्यामधील सर्व व्यवहार हे वैयक्तिक खात्यातील व्यवहारांप्रमाणेच असतात असे या ठिकाणी आपल्याला संस्थात्मक खातेदाराच्या बाबतीत किंवा वैयक्तिक किंवा एकल मालकी संस्था असलेल्या खातेदाराच्या बाबतीत आपल्या ठिकाणी सांगता येईल. नंतर भागीदारी संस्था. विद्यार्थी मित्रांनो, भागीदारी संस्थेमध्ये एकापेक्षा अधिक भागीदार असतात. तो व्यवसाय भागीदारांपैकी किंवा सर्वांसाठी करीत असतात आणि व्यवसायामधून झालेला नफा सर्व भागीदारांमध्ये विभागून घेण्यासंबंधी सर्वांमध्ये संमती त्या ठिकाणी असते. भागीदारी संस्थेच्या खात्यातील व्यवहार करण्याचे अधिकार कोणाला दिलेले आहेत, सह्यांचे अधिकार कोणाला आहेत, त्यांच्या सदस्यांचे नमुने तसेच सर्व भागीदारांचे नावे या संबंध सर्व माहिती ही बँकेला त्या ठिकाणी कळवावी लागते. त्याचप्रमाणे भागीदारी संस्थेमध्ये किंवा भागीदारी संस्थेचे खाते उघडताना बँकेने काही आवश्यक माहिती त्या ठिकाणी तपासून घेतली पाहिजे, काही माहिती करून घेतली पाहिजे. मग त्यामध्ये बँकेत खाते उघडण्याचे फॉर्म, सर्व भागीदारांच्या सह्या, भागीदारी पत्र. आता विद्यार्थी मित्रांनो, भागीदारी पत्र म्हटलं तर भागीदारी पत्रावर सर्व भागीदारांच्या सह्या असाव्यात. तसेच त्यांच्या भागीदाराचे प्रमाण म्हणजे प्रत्येक भागीदाराचा संस्थेत किती हिस्सा, किती टक्के आहे, भागीदारी संस्थेच्या देयतेची जबाबदारी प्रत्येक भागीदाराचीच किंवा भागीदाराची किती टक्के आहे, भागीदारी संस्थेच्या घटनेत वेळोवेळी जे बदल होतात त्याची माहिती सर्व बँकेला कळविली पाहिजे. त्याच पद्धतीने भागीदारांच्या सह्यांचे नमुने बँकेने आपल्या दफ्तरी घेतली पाहिजे.
भागीदारी संस्थेचे खाते उघडताना बँकेने सर्वसाधारणपणे महत्त्वाची म्हणजे पुढील दक्षता त्या ठिकाणी घेतली पाहिजे. त्यामध्ये मग प्रामुख्याने सर्व भागीदारांच्या नावाने एक भागीदार किंवा बँकेसोबत बँक व्यवसायासंबंधी करार करू शकतो. म्हणून बँकेने संबंधित खातेदाराच्या नावाने खाते सुरू करण्याचा फॉर्म भरून घ्यावा. त्यावर त्याची नमुना सही असावी. संमतीदर्शक इतर भागीदारांच्या सह्या देखील घ्याव्यात. त्यानंतर भागीदारी संस्थेचे भागीदारी संस्था करारपत्र, त्यालाच आपण पार्टनरशिप डीड असं म्हटलं तरी चालेल, बँकेने आपल्या दप्तरी घ्यावे. त्यामध्ये भागीदारांची नावे, पत्ते, व्यवसायाचे प्रारूप किंवा स्वरूप, व्याप्ती, भांडवलातील प्रत्येकाचा वाटा, नफा विभागणीबाबत नियम किंवा प्रमाण, भागीदारांचे अधिकार, भागीदारांची देयतेसंबंधी जबाबदारी यासंबंधी सर्व माहिती असावी. त्याच पद्धतीने भागीदारी संस्थेने भागधारकांच्या खात्यातील व्यवहारासंबंधी बदल बँकेला कळवला पाहिजे. उदाहरणार्थ समजा सही करण्याच्या अधिकारातील बदल, तसेच बँकेने पुढील लिखित सूचना मिळेपर्यंत सदर खात्यातील व्यवहार थांबविले पाहिजेत अशी देखील काळजी घेतली पाहिजे. तसेच भागीदारी संस्थेला कर्ज देताना कर्ज अर्जावर संबंधित भागधारकाला सही करण्याचा अधिकार आहे काय, तो संस्थेची मालमत्ता कर्जासाठी तारण देऊ शकतो का, याबाबतची सर्व माहिती ही बँकेने भागीदारी संस्थेकडून घेतली पाहिजे. तसेच भागीदारी संस्थेच्या आर्थिक स्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी संस्थेच्या ताळेबंद पत्रकाचे परीक्षण करावे, ही देखील बँकेने खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच भागीदारी संस्थेमधून जर एखादा भागीदार निवृत्त होत असेल तर तसे पत्र बँकेला दिले पाहिजे. अशा वेळेस जुने खाते बंद करून नवीन खाते सुरू करणे अधिक संयुक्तिक असते. जर निवृत्त होणाऱ्या भागीदारांच्या नावाने कर्ज असेल तर बँकेने अगोदर ते त्या ठिकाणी वसूल केले पाहिजे, ही देखील काळजी घेतली पाहिजे. तसेच समजा जर एखादा खातेदाराचा मृत्यू झाला असेल तर संस्थेकडून मृत्यूचा दाखला द्यावा, खात्यामधील व्यवहार थांबवावेत व संस्थेकडे असलेल्या कर्जाची वसुली देखील करावी, ही देखील काळजी घेणे अपेक्षित असते. आणि भागीदारी संस्थेचा एखादा भागीदार नादार होत असेल आणि भागीदारी संस्था करारपत्रामध्ये तसे कलम असेल तर बँकेने सदर खात्यातील व्यवहार थांबवावेत. जर त्याने नादारीपूर्वी एखादा धनादेश दिलेला असेल तर त्याचे पैसे इतर भागीदारांच्या संमतीने त्या ठिकाणी बँकेला अदा करावेत. विद्यार्थी मित्रांनो, अशी ही प्रक्रिया आहे भागीदारी संस्थांची. ही सगळं प्रक्रिया भागीदारी संस्था खातेदाराने त्या ठिकाणी पाळणे तर अपेक्षितच असते, परंतु वैयक्तिकरित्या ह्या भागीदारी संस्थांच्या बाबतीत बँकेने देखील खबरदारी किंवा काळजी घेणे देखील महत्त्वाचे असते, हे देखील आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर संयुक्त भांडवली संस्था. तर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त भांडवली संस्था म्हटलं तर संयुक्त भांडवली संस्था ही कंपनी कायद्यानुसार अस्तित्वात आलेली कृत्रिम व्यक्ती असते. म्हणजेच कंपनीला काही निर्धारित उद्दिष्ट साध्य करावयाचे असतात. कंपनीला कायद्यानुसार स्वतंत्र अस्तित्व असते, म्हणून कंपनीला स्वतंत्र करार करण्याचा अधिकार असतो. कंपनी स्वतःची मालकी किंवा स्वतःची मालमत्ता करू शकते. त्यामुळे भांडवली संस्थेला बँकेत स्वतःच्या नावाने खाते उघडता यावेत. त्याच पद्धतीने कंपनीचे बँकेत खाते उघडताना सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणची जी काही पूर्तता असते ती करून घेणे अपेक्षित असते. मग त्यामध्ये कंपनीचे दस्तऐवज. विद्यार्थी मित्रांनो, काही विशिष्ट कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर कंपनी अस्तित्वात येत असते. ज्या दस्तऐवजांच्या आधारे कंपनी अस्तित्वात आलेली असते ते सर्व दस्तऐवज बँकेने तपासून घेतले पाहिजेत. यामधील काही प्रमुख दस्तऐवज देखील असतात, ते आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की त्यामध्ये प्रामुख्याने कंपनी संस्थापनाचे प्रमाणपत्र व व्यवसायास सुरुवात करण्याचे प्रमाणपत्र. विद्यार्थी मित्रांनो, सदर प्रमाणपत्र कंपनी निबंधक त्या ठिकाणी देत असतो.
हे प्रमाणपत्र ज्या कंपनीकडे आहे त्याचा अर्थ असा होतो की संबंधित कंपनी सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून अस्तित्वात आलेली आहे. हे प्रमाणपत्र सादर करणारी कंपनी बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी येत असेल तर सदर कंपनीला कायदेशीर अस्तित्वात आहे असं त्याचा अर्थ होतो आणि तो बँकेला त्या ठिकाणी घेता येतो व सदर कंपनीसोबत वित्तीय व्यवहार करताना धोका देखील नसतो. म्हणजे हे प्रमाणपत्र अतिशय महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. तसेच कंपनी घटनापत्रक, यामध्ये कंपनीचे नाव, कंपनीचे अधिकृत भांडवल, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता, कंपनीचे उद्दिष्टे व सदस्यांची नावे यासंबंधी सर्व माहिती या घटनापत्रकात असते, हे देखील महत्त्वाचं असतं. त्यानंतर नियमावली. विद्यार्थी मित्रांनो, कंपनी नियमावलीमध्ये कंपनी व्यवस्थापनाची कार्यपद्धत, नियम यासंबंधी माहिती दिली असते. ज्या व्यक्ती किंवा बँका सदर कंपनीबरोबर व्यवहार करतात त्यांना बँक नियमावलीची पूर्ण माहिती असते. कंपनीचे खाते सुरू करताना बँकेने कंपनीच्या नियमावलीच्या संदर्भात देखील पूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे, हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर संचालक मंडळाच्या ठरावाची प्रत. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस कंपनी बँकेकडे खाते उघडण्यासाठी अर्ज करते त्यावेळी त्यासोबत कंपनीच्या संचालक मंडळाच्या बँकेत खाते उघडण्यासंदर्भात केलेल्या ठरावाची प्रत जोडणे आवश्यक असते. या प्रतीमध्ये सामान्यपणे जी काही माहिती असते त्यामध्ये विशिष्ट बँकेला कंपनीची बँक म्हणून नेमणे, कंपनीच्या वतीने कंपनीच्या खात्यावर व्यवहार करू शकणाऱ्या व्यक्तींची नावे असतात, कंपनीच्या वतीने दस्तऐवज कार्यवाहीत असणाऱ्या व्यक्तींची नावे, ज्या व्यक्तीसमोर कंपनीने शिक्कामोर्तब केले आहे त्या व्यक्तींची नावे असतात, कर्जासंबंधी तपशील असतो, उदाहरणार्थ कर्जाची मर्यादा, द्यावयाचे तारण, व्याजाचा दर यासंबंधी तपशील देऊन कर्ज ही अधिकृत त्या ठिकाणी केली जाते. त्यानंतर तारण द्यावयाच्या मालमत्तेसंबंधी हक्क खाते बँकेत सादर करण्याचे अधिकार ज्या व्यक्तीनं दिलेले आहेत त्या व्यक्तींची नावे व सर्व पत्ते त्या ठिकाणी असतात. ही सर्व बाबी या कंपनीच्या दस्तऐवजामध्ये त्या ठिकाणी येत असतात विद्यार्थी मित्रांनो. आणि कंपनीचा हा दस्तऐवज ह्या संयुक्त भांडवली संस्थेतील महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर कंपनीचा कर्ज काढण्याचा अधिकार. विद्यार्थी मित्रांनो, विविध प्रकारचे व्यवसाय व व्यापार करण्यासाठी संयुक्त भांडवली कंपन्या अस्तित्वात येत असतात. व्यवसाय करताना भाग भांडवल बऱ्याचदा अपूर्ण पडते, म्हणून संयुक्त भांडवली कंपन्यांना कर्ज काढण्याची गरज असते. कंपनीच्या घटनापत्रकात कंपनीचे कर्ज काढण्याचे अधिकार व कर्ज मर्यादा यासंबंधी तरतुदी केलेल्या असतात व त्या अनुषंगाने कंपनीचा कर्ज काढण्याचा अधिकार नियंत्रित केलेला जातो. संयुक्त भांडवली कंपन्यांना सन 1956च्या कायद्यानुसार सर्वसाधारण सभेच्या मंजुरीशिवाय कंपनीच्या वसूल भांडवलापेक्षा व कंपनीच्या मुक्त राखीव निधीपेक्षा अधिक रकमेचे कर्ज काढता येत नाही. बँकेच्या नैमित्तिक कर्जाचा समावेश बँकेच्या कर्जात होत नाही. म्हणजेच बँकेने कंपन्यांना कर्ज देताना सर्वसाधारणपणे ज्या काही बाबी असतात त्या तपासून घेतल्या पाहिजे. त्या संदर्भात जी काही दक्षता असते ती दक्षता त्या ठिकाणी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. मग त्यामध्ये कंपनीच्या घटनापत्रकात नमूद केलेल्या कारणांसाठी व निर्देशित केलेल्या कर्ज मर्यादामध्येच कर्ज मंजूर केले जात आहे ना याची बँकेने खात्री करून घ्यावी. तसेच कर्जासंबंधी कंपनीच्या संचालक मंडळाची प्रत बँकेने तपासून घ्यावी व आपल्या दप्तरी त्या ठिकाणी ती जतन करून ठेवावी. तसेच कंपनीची प्रस्थापित कर्जे व प्रचलित कर्जे कंपनी कायद्याने घालून दिलेल्या मर्यादेतच आहे की नाही, ही कंपनीच्या संचालक मंडळाने निश्चित केलेल्या मर्यादेच्या आतच कर्ज दिले जात आहे ना याची बँकेने खात्री करून घ्यावी. तसेच बँकेने कर्ज देताना कंपनीकडून योग्य तारण त्या ठिकाणी योग्य मालमत्ता तारण घ्यावी. त्यावर जंगम मालमत्ता असेल तर मालमत्तेची योग्य नोंदणी त्या ठिकाणी नोंदणी झालेली असावी किंवा नाही या संबंधी बँकेने कायदेविषयक सल्लागाराकडून तपासणी करून घ्यावी. म्हणजेच त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, संबंधित सल्लागाराने दिलेला दाखला हा आपल्या दप्तरी ठेवावा. कारण तारण मालमत्तेचे बाजार मूल्य व कर्जाची रक्कम यामध्ये योग्य अंतर ठेवावे, ही अतिशय महत्त्वाचं पूर्ण त्या ठिकाणी ही बाब आहे विद्यार्थी मित्रांनो. हे देखील त्या ठिकाणी आपण लक्षात घेतले पाहिजे. आता संस्थात्मक खातेदारांमधील पुढील महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंब.
विद्यार्थी मित्रांनो, हिंदू अविभक्त कुटुंबांमध्ये पूर्वपरंपरागत चालत असलेल्या आलेला व्यवसाय त्या ठिकाणी केला जात असतो. संयुक्त हिंदू कुटुंबांमध्ये एकापेक्षा अधिक पुरुष व्यक्तींचा त्यांच्या पत्नीसह समावेश होत असतो. मुलीच्या लग्नानंतर वडिलांच्या कुटुंबातील तिचे सदस्यत्व कमी होऊन पतीच्या संयुक्त कुटुंबामध्ये तिचे सभासदत्व समाविष्ट होते. संयुक्त कुटुंबातील वयाने सर्वात मोठा असलेला पुरुष हा कुटुंबप्रमुख असतो. त्याला कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते. तो कुटुंबाच्या व्यवसायाचे नियंत्रण करत असतो. त्याची जबाबदारी अमर्याद असते. कुटुंबातील सदस्य व्यवसायातील भागीदारी त्या ठिकाणी नसतात, कारण त्या संदर्भातील कोणताच करार त्या ठिकाणी झालेला नसतो. तसेच जन्मामुळे प्रत्येक पुरुष सदस्य कौटुंबिक व्यवसायाचा सभासद होत असतो. इतर सर्व सदस्यांची कौटुंबिक व्यवसायातील जबाबदारी ही त्या ठिकाणी मर्यादित असते. स्त्री सदस्य हिंदू अविभक्त कुटुंबाच्या खात्यातील व्यवहार त्या ठिकाणी करू शकत नाही. संयुक्त हिंदू कुटुंबाचे खाते सुरू करताना बँकेने कुटुंबातील सर्व प्रौढ सदस्यांच्या सह्या त्या ठिकाणी घेतले पाहिजे. त्यामध्ये प्रौढ स्त्री सदस्यांचा समावेश देखील असावा. मग या संदर्भात बँकेने हिंदू अविभक्त कुटुंबाचे खाते सुरू करताना सर्वसाधारणपणे जी त्या ठिकाणी दक्षता घ्यावी लागते त्यामध्ये प्रामुख्याने संयुक्त हिंदू कुटुंबातील व्यवहार करती व्यक्ती बघत असते. त्यामुळे बँकेने संयुक्त हिंदू कुटुंबाच्या घटना किंवा ठराव त्या ठिकाणी मिळवला पाहिजे. त्यावर कर्त्या व्यक्तीची सही असावी व इतर सर्व प्रौढ सदस्यांची नावे व त्यांच्या कर्त्यांशी असलेले नाते त्या ठिकाणी नमूद केलेले असावे. कर्ता सर्व सदस्यांच्या वतीने व्यवहार करीत असतो. तो व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकतो, असे मालमत्ता तारण देऊ शकतो. सर्व सदस्यांच्या वतीने मालमत्ता व व्यवसायासंबंधी सर्व करार आणि कागदपत्रांची कार्यवाही व अंमलबजावणी करू शकतो. बँकेने भविष्यकाळातील धोका व अडचणी कमी करण्यासाठी संबंधित कागदपत्रांवर सर्वच पुरुष सदस्यांच्या सह्या घेणे देखील आवश्यक असते. तसेच कुटुंबात अज्ञान सदस्य जेव्हा सज्ञान बनतो तेव्हा बँकेने त्याच्या पूर्वीच्या व्यवहारासंदर्भातील कागदपत्रांवर सह्या घ्याव्यात व त्यासंबंधी त्याला माहिती करून द्यावी. तसेच कर्त्या व्यक्तीव्यतिरिक्त इतर कोणत्याही सदस्याला बँकेने कर्ज देऊ नये. जेव्हा कर्ता संयुक्त हिंदू कुटुंबाच्या व्यवसायातील घेतलेले कर्ज वैयक्तिक कर्जांसाठी वापरतो तेव्हा इतर सदस्यांना कर्जाच्या परतफेडीस जबाबदार धरले जात नाही. म्हणून बँकेने कर्जाचा वापर कोणत्या पद्धतीने व कसा केला जातो यासंबंधी दक्ष राहिले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी हा प्रकार आहे किंवा त्या ठिकाणी खाते प्रकार आहे संस्थात्मकच्या खाते प्रकारांमधला. यावरून आपल्याला असंही लक्षात येतं की हिंदू अविभक्त कुटुंबाचे खाते सुरू करण्यामध्ये व कर्ज देण्यामध्ये फारशी अडचण नसते. फक्त कर्जाचा हेतू, वापर, तारण देण्यात येणारी मालमत्ता व इतर सदस्यांची संमती या बाबतीत बँकेने दक्ष राहिले पाहिजे. तसेच भागीदारी संस्थेचे खाते व हिंदू अविभक्त कुटुंबाचे खाते यामध्ये एक महत्त्वाचा प्रकार आहे, तो म्हणजे एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाल्यास भागीदारी संस्थेचे खाते बंद होते, तर हिंदू अविभक्त कुटुंबाचे खाते बंद होत नाही. हे आपण त्या ठिकाणी कायमस्वरूपी त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर पुढील महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे सोसायटी, क्लब व धर्मदायी संस्था. विद्यार्थी मित्रांनो, भारतात आज अनेक व्यापारेतर संस्था स्थापन झालेल्या आहेत. उदाहरणार्थ क्लब, सामाजिक संस्था, धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, शाळा, ग्रंथालये इत्यादी. जोपर्यंत या संस्थांची भारतीय कंपनी कायदा 1956 किंवा इतर कायद्याअंतर्गत नोंदणी होत नाही तोपर्यंत या संस्थेला कायदेशीर अस्तित्व नसते. म्हणून या संस्थांची कायद्याअंतर्गत नोंदणी होणे गरजेचे आहे. बँकांना अशी नोंदणीकृत संस्थांची खाती सुरू करता येतात व त्यामध्ये धोकाही नसतो. बँकेने संस्थांची खाती उघडताना व त्यावर व्यवहार करताना देखील जी काळजी घेणे आवश्यक आहे, जी दक्षता घेणे आवश्यक आहे, त्यामध्ये प्रामुख्याने नोंदणी. विद्यार्थी मित्रांनो, ज्या संस्थेची सरकारकडे नोंदणी झालेली असते त्या संस्थेला कायदेशीर अस्तित्व निर्माण होते. त्यामुळे सदर संस्थेकडे नोंदणीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे असते. या संस्थांची नोंदणी सोसायटी नोंदणी कायदा 1860 किंवा सहकारी संस्था कायदा अंतर्गत त्या ठिकाणी होत असते. अनोंदणीकृत संस्थेला करार करण्याचा अधिकार नसतो. म्हणून बँकेने अनोंदणीकृत संस्थांची खाती सुरू करू नयेत
ही देखील काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर सोसायट्यांचे नियम व उपनिधी. आता विद्यार्थी मित्रांनो, नोंदणीकृत संस्थेला ज्या कायद्याअंतर्गत नोंदणी झालेली आहे त्यामधील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करावी लागते. सोसायट्यांनी घटना, नियम, विनियमन व पोटनियम यांची प्रत आपल्या दप्तरी ठेवली पाहिजे, कारण यामध्ये संस्थेच्या कार्यपद्धती संबंधित सर्व तरतुदी व नियम दिलेले असतात. त्यावरून संस्थेचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तीचे अधिकार व जबाबदारी त्या ठिकाणी स्पष्ट होतात. त्यानंतर व्यवस्थापन समितीचा ठराव. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस संबंधित संस्थेला बँकेमध्ये खाते सुरू करावायचे असते तेव्हा खाते सुरू करण्याच्या संदर्भात व्यवस्थापन समितीने खाते सुरू करण्याचा ठराव करावा लागतो. तो ठराव संस्थेने बँकेकडे सादर केला पाहिजे. या ठरावात पुढील बाबींचा समावेश होतो. उदाहरणार्थ, त्या ठिकाणी ज्या बँकेत खाते सुरू करायचे आहे त्या बँकेचे नाव व पत्ता, तसेच सही करण्याचे अधिकार असणाऱ्या व्यक्तीची नावे व त्यांचे नमुना सह्या व इतर अधिकारांच्या मर्यादा, तसेच खातेसंबंधी इतर सूचना, अशी महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी ही काळजी या ठिकाणी व्यवस्थापन समितीच्या ठरावामध्ये त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. म्हणजे ह्या 3 गोष्टी विद्यार्थी मित्रांनो सोसायटी, क्लब व धर्मादाय संस्थांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे नोंदणी, सोसायट्यांचे नियम व उपनिधी, व्यवस्थापन समितीचा ठराव. त्यानंतर पुढील महत्त्वाचा प्रकार जो आहे तो म्हणजे संस्थेला देण्यात येणारी कर्जे व अग्रिमे. विद्यार्थी मित्रांनो, नोंदणीकृत सामाजिक संस्थांना कर्ज घेण्याची गरज असते. जेव्हा या संस्था कर्ज मागणीसाठी बँकेकडे येतात तेव्हा बँकेने संस्थेच्या घटनापत्रकावरून संस्थेच्या कर्ज काढण्याच्या अधिकाराची खात्री करून घ्यावी व कार्यासाठी संस्था कर्ज घेत आहे, कोणत्या कार्यासाठी कर्ज घेत आहे ते त्या संस्थेच्या घटनेमध्ये बसते किंवा नाही या संबंधी तपासणी बँकेने केली पाहिजे. बँकेने कर्जाचा धनादेश संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या नावे न देता तो संस्थेच्या नावाने दिला पाहिजे. त्यामुळे इतर कर्जाचा वापर वैयक्तिक होण्याची शक्यता टाळता येते. म्हणजे शक्यतो बँकांनी या संस्थांना कर्ज काढण्यापासून परावृत्तच केले पाहिजे असं त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर शेवटचा महत्त्वाचा प्रकार विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे पदाधिकाऱ्यांची नावे व पत्ते. तर विद्यार्थी मित्रांनो, बँकेने अशा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची यादी आपल्या दप्तरी जमा केली पाहिजे. तसेच महत्त्वाच्या सभासदांची नावे व पत्ते आपल्याकडे ठेवले पाहिजे. संस्थेच्या खात्यावर व्यवहार करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यागपत्र दिली आहे किंवा त्याच्या अधिकारात बदल झाला आहे त्याची नोंद संस्थेने आपल्या बँकेच्या दप्तरी लगेच केली पाहिजे व झालेल्या बदलाच्या बाबतीत बँकेने खात्री करून घेतली पाहिजे. बऱ्याचदा पदाधिकाऱ्यांची वैयक्तिक खाती ज्या बँकेत संस्थेचे खाते आहे त्याच बँकेत असतात. त्यामुळे संस्थेसंबंधी व्यवहार वैयक्तिक खात्यामध्ये होण्याची शक्यता असते. म्हणून बँकेने अशा प्रकारे व्यवहारांची सरमिसळ होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. असे महत्त्वपूर्ण या ठिकाणी ह्या बाबी बँकेने तपासल्या पाहिजेत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा संस्थात्मक खातेदार घटक या ठिकाणी आपला संपलेला आहे. पुढील तासिकेला पुढील भागात आपण नवीन प्रकरणाला त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. प्रकरण नंबर 4 या ठिकाणी प्रकरण 3 या ठिकाणी पूर्णपणे संपलेले आहे. त्याविषयी कुणाला काही शंका असल्यास जरूर विचाराव्यात. तसेच परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण हे प्रकरण आहे. याकडे आपले लक्ष व आपला अभ्यास सातत्य अतिशय महत्त्वाचं आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.